श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, 12 ऑगस्ट वार बुधवार या दिवशी आलेली आहे आषाढ अमावस्या. या अमावस्येला दीप अमावस्या या नावाने सुद्धा ओळखलं जातं. धार्मिक मान्यतेनुसार पूर्वज हे अमावस्येच्या दिवशी पृथ्वी तलावरती येत असतात, जेणेकरून त्यांच्या वंशजांना समाधान मिळावं. अशा परिस्थितीत जेव्हा ते परततात ना, त्यावेळी त्यांच्या मार्गावरती अंधार होऊ नये म्हणून हे दिवे जे आहे तर ते खास करून आपल्या पितरांसाठी अमावस्येच्या दिवशी लावले जातात. बरोबर या दिवशी दान धर्म करणे सुद्धा अतिशय अत्यंत शुभ मानले जाते. तसेच पवित्र नदीमध्ये किंवा तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करण्याला आपल्या हिंदू धर्मामध्ये खास विशेष महत्व दिलं जातं. या सोबतच आषाढ अमावस्येला गोरगरिबांना किंवा ब्राह्मणांना दान केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते. आषाढ अमावस्येला घरामध्ये शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावावा. त्याचबरोबर पिंपळ वृक्षाला गोड पाणी जल अर्पण करावं. पिंपळ वृक्षाखाली दिवा लावावा. म्हणजेच याला जलपूजन करताना नदीमध्ये 5 लाल फुलं आणि 5 दिवे वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करावे. यावेळी कन्यापूजन घरात कमीत कमी 9 मुलींना जेवू घालावं. पितृस्तोत्राचं पठण करणं देखील या दिवशी अतिशय अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी केस कापणे, नखे काढणे, दाढी करणे, झाडू खरेदी करणे शक्यतो टाळावं. तसेच या दिवशी कुत्र्याला थोडी का होईना भाकरी जी आहे तर ती आवर्जून खाऊ घालावी. यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचा ग्रह दोष जो आहे तर तो होत नाही, असेल तर तो नाहीसा होतो. या दिवशी भगवान श्रीहरी विष्णुदेव आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, धनप्राप्ती, लक्ष्मी प्राप्ती होते. त्याचबरोबर या दिवशी माशांना तलावामध्ये, विहिरीमध्ये छोटे छोटे पिठांचे गोळे करून खायला दिले जातात. तसेच या दिवशी तुळशी आणि पिंपळ वृक्षाला 108 प्रदक्षिणा घातल्या जातात. प्रदक्षिणा करताना मनामध्ये सतत आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. या पवित्र दिवशी पितरांना तर्पण देत पूर्णांचा नैवेद्य दाखवला जातो. असं केल्याने पितर जे आहेत तर ते प्रसन्न होतात. त्याचबरोबर या दिवशी एखादं नवीन झाड लावण्याचा नक्की प्रयत्न करा. हे झाड लावल्यामुळे आपल्याला ग्रह दोषापासून मुक्तता मिळते. दीप अमावस्येच्या दिवशी घरातील सर्व दिव्यांची पूजा केली जाते. कणकेचा दिवा प्रज्वलित करून त्यांना नैवेद्य दाखवला जातो. आपल्याकडे प्रत्येक पूजा किंवा व्रताच्या दिवशी कहाणी वाचली जाते आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा आवर्जून या दीप अमावस्येच्या दिवशी दिव्यांची कहाणी जी आहे तर ती आवर्जून ऐकायची आहे, श्रवण करायची आहे. केवळ श्रवण केल्याने सुद्धा आपल्यावरती साक्षात दिव्यांची कृपा होईल आणि आपल्या जीवनामध्ये जो काय अंधार आहे तर तो दूर होईल. आपलं जीवन प्रकाशमय होईल आणि जीवनामध्ये नक्की सुख, समृद्धी, ऐश्वर्य, वैभव हे कायम आपल्या घरामध्ये टिकून राहील. धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय अत्यंत प्रभावशाली आणि तितकाच महत्वाचा असल्यामुळे या दिवशी घरामध्ये काही आवर्जून सेवा, उपाय जे आहेत तर ते देखील केले जातात. आणि म्हणूनच अमावस्येच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं एक वेळ तरी देखील चालेल, परंतु आपल्याला आवर्जून गाईला एक वस्तू जी आहे तर ती खायला घालायची आहे. ही वस्तू गाईला खाऊ घातल्यामुळे कितीही प्रकारातील प्रखर पितृदोष जो आहे, शत्रू दोष जो आहे, नजर बाधा आहे, इडापिडा आहे तर ती दूर होणारच आहे. परंतु आपलं 7 पिढ्यांचं जे काय गरिबी, दारिद्र्य आहे, दुःख आहे तर ते दूर होऊन आपल्यावरती आपले पूर्वज जे आहेत तर ते प्रसन्न होणार आहेत आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद नक्कीच प्रदान करणार आहे. तर मग आता कोणती वस्तू आपल्याला दीप अमावस्येच्या दिवशी गाईला खाऊ घालायची आहे, कशा पद्धतीने खाऊ घालायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.
आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्स मध्ये ओम पितृदेवाय नमः किंवा जय माता लक्ष्मी आवर्जून लिहा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा. तर बघा मित्रमैत्रिणींनो, हिंदू धर्मग्रंथानुसार पूर्वजांच्या सदोष कर्माची फळं त्यांच्या वंशजांना भोगावी लागतात. यालाच आपण पितृदोष देखील बोलत असतो. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जीवनात अनेक प्रकारचे दोष जे आहेत तर ते असतात. त्यापैकी एक म्हणजे पितृदोष. ज्या व्यक्तीचा पूर्वज सुखी नसतात त्यांच्या कुंडलीत हा दोष जो आहे तर तो तयार होतो. दरवर्षी येणाऱ्या पितृपक्षामध्ये पितरांचं श्राद्ध न केल्याने, श्राद्ध विधीत भाग न घेतल्याने आणि पितरांच्या आत्म्यांना शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष जो आहे तर तो प्रबळ होत असतो, म्हणजेच वाढत असतो आणि सर्व प्रकारच्या समस्या ह्या आपल्या जीवनामध्ये येत असतात. याशिवाय जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत राहू आणि सूर्याचा संयोग असतो त्यावेळी सूर्याचे केतूशी संयोग होतात. अशा स्थितीत पितृदोष तयार होतो. या दोषामुळे कुटुंबात अस्वस्थता, प्रगतीत अडथळे, अडचणी, अचानकपणे घरामध्ये आजारपण, संकट, संपत्तीची कमतरता, उणीव जी आहे तर त्या सर्व सुख सोयी असून हे मनातील असंतोष इत्यादी अडचणी येतात. तसेच आपल्या मुलांची प्रगती सुद्धा कुठेतरी रखडते, थांबते. त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही. मुलं सतत आजारी पडतात, हट्टीपणा करतात, चिडचिड करतात. मुलांचा विवाह जुळण्यामध्ये आपल्याला अडचणी येतात. मुलांचा विवाह योग्य वेळी जुळून येत नाही. संतान प्राप्तीमध्ये समस्या निर्माण होतात. असं म्हटलं जातं की अमावस्या तिथीला आपले पूर्वज जे आहेत तर ते मृत्यू लोकातून भूतलावर येतात. कावळा, कुत्रा, गाय या स्वरूपामध्ये ते येत असतात आणि ते आपल्याला बघत असतात. आपण त्यांच्या करता कोणत्या सेवा किंवा कोणतं दान हे करत आहोत आणि ही गायीची सेवा केल्यामुळे आपले पितर आपल्यावरती नक्कीच प्रसन्न होणार आहे आणि आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद जो आहे तर तो देऊन जाणार आहे. ही सेवा आपल्याला कधी करायची आहे तर दीप अमावस्येच्या दिवशी अगदी तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत ही सेवा जी आहे तर ती नक्कीच करू शकता. कारण हिंदू धर्मामध्ये गाय, गंगा आणि गायत्रीला विशेष अनन्यसाधारण असं महत्व आहे. गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या स्वरूपामध्ये झाला होता. त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्म सुद्धा समुद्र मंथनातूनच झाला होता. म्हणूनच गायीला माता लक्ष्मी स्वरूप मानलं जातं. गायीच्या शरीरामध्ये म्हणजेच पोटामध्ये 33 कोटी देवी देवतांचा निवास असतो. गाय ही 11 रुद्राची आई, 8 वसूंची कन्या आणि 12 आदित्याची बहीण आहे. अमृतरूपी दूध देणारी आहे. जो व्यक्ती गोसेवा करतो त्याच्या मनातील सर्व इच्छा, आकांक्षा, मनोकामना तर पूर्ण होतातच, परंतु त्याला मृत्यू पश्चात स्वर्गाची प्राप्ती सुद्धा होत असते. साक्षात भगवान श्री हरी विष्णू देवाने सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये ही गोसेवा जी आहे तर ती केलेली आहे आणि म्हणूनच त्यांना बाळ गोपाळ हे नाव मिळालं होतं. म्हणूनच आपल्या घरामध्ये जी सगळ्यात पहिली चपाती आपण बनवतो तर ती गाई करता बनवायची. कणिक मळायचं. कणिक मळताना त्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद ही आवर्जून घालायची. हळद घातल्यामुळे काय होतं तर बघा, जो काय आपल्या कुंडलीमधला गुरुग्रह कमजोर झालेला असेल तर तो बळकट होतो, म्हणजेच बलवान होतो आणि आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान झाला. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या काही पैशाविषयीच्या समस्या आहे, म्हणजे आर्थिक समस्या आहे, अडचणी आहे, तर त्यातून सुद्धा आपल्याला मुक्तता मिळत असते. आता आपल्याला एक छानशी चपाती तयार करून घ्यायची आहे, पोळी घ्यायची आहे. चपातीवरती आपल्याला थोडंसं हलकसं तूप लावायचं आहे. तूप लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये समृद्धी येते. त्याचबरोबर चपातीवरती आपल्याला थोडेसे काळे तीळ देखील ठेवायचे आहे, कारण की तिळाची उत्पत्ती ही भगवान श्री हरी विष्णू देवांच्या घामापासून झाली होती. तसेच तीळ हे आपल्या पितरांना देखील समर्पित मानले जातात. आपण तिळापासून काही उपाय किंवा सेवा करतो त्यावेळी आपल्या कुंडलीमध्ये असणारा जो काही प्रखरातील प्रखर पितृदोष, ग्रहदोष, नजरबाधा, शत्रुपीडा, इडापीडा, दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदत तर मिळतेच. त्याचबरोबर आपल्याला त्या चपातीवरती एक छोटासा गुळाचा खडा देखील ठेवायचा आहे. हा ठेवल्यामुळे आपल्या जीवनामध्ये गोडवा जो आहे तर तो निर्माण होतो आणि आपल्या जीवनामध्ये असणारे जे काही दोष आहेत, म्हणजेच काय तर राहू, केतू, शनी, मंगळ या दोषापासून सुद्धा आपल्याला मुक्तता नक्कीच मिळत असते. आता अशी गोड चपाती आपल्याला
घेऊन जायचं आहे गायीजवळ. आता जर गाय तुमच्या घरी असेल तर हरकत नाही. गाय जर तुमच्या घरी नसेल तर मग तुम्ही एखाद्या गोशाळेमध्ये जावा, किंवा आता ज्या गायी असतात आपल्या दारावरती येतात तर त्यांना सुद्धा तुम्ही ही चपाती जी आहे तर ती खाऊ घालू शकता. आता तुम्हाला गायीजवळ गेल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम गायीचे चारही पाय धुवून घ्यायचे. समोरच्या पायावरती पाणी टाकायचं, नंतर मागच्या पायावरती पाणी टाकायचं. गोमातेला तुम्हाला मनोभावे हळदी कुंकू लावायचं आहे. ओवाळू दिलं गायीनं तुम्हाला तर ओवाळायचं आहे, म्हणजे दिव्याने औक्षण करायचं आहे तिचं. आणि यानंतर ही चपाती जी आहे तर ती आपल्या तळ हातावरती घ्यायची आहे आणि ही चपाती आपल्याला गाईला खाऊ घालायची आहे. अशी चपाती खाताना जर गाईच्या जिभेचा स्पर्श आपल्या तळ हाताला झाला तर आपल्या जीवनामध्ये असणारे जे काही दुर्भाग्य आहे, दारिद्र्य आहे, गरिबी आहे तर ती दूर होण्यामध्ये मदत होत असते. आणि चपाती खायला दिल्यानंतर आवर्जून आपल्याला गाईला थोडंसं पाणी देखील पाजायचं आहे. यानंतर आपल्याला गाईला 11 किंवा 5, 7 तुम्हाला अशा प्रमाणामध्ये किमान एक तरी घालण्याचा, प्रदक्षिणा घालण्याचा प्रयत्न करा. प्रदक्षिणा करायच्या. प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम पितृदेवाय नमः या षडाक्षर मंत्राचा जप तुम्ही करू शकता. 11 प्रदक्षिणा करून झाल्यावरती आवर्जून आपल्याला गाईच्या पायाखालची थोडीशी माती, धूळ जी आहे तर ती आपल्याला घ्यायची आहे. आता पावसामुळे मिळणार नाही, परंतु थोडंसं हलकस आपल्याला बोटाने आपलं करंगळी शेजारचं अनामिका बोट जे आहे तर ते खाली तुम्हाला जमिनीवरती लावायचं आहे आणि तिथली माती जी आहे तर ती थोडीशी आपल्याला आपल्या कपाळावरती बरोबर मध्यभागी लावायची आहे, त्याचा टीका. कारण की बघा, जो मनुष्य गाईला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तिच्या चरणाखालची माती, धूळ जी आहे तर ती मस्तकी लावतो तर साक्षात त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचं, सर्व तीर्थामध्ये स्नान केल्याचं पुण्यफळ जे आहे तर ते मिळत असतं. यानंतर जर आता तुम्हाला गाय स्पर्श करून देत असेल तर आवर्जून आपल्याला गायीच्या पाठीवरती जिथे उंचवटा असतो ना तर तिथे तुम्हाला तुमचा उजवा हात ठेवायचा आहे आणि तुमच्या मनातील जी काही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे, सांगायची आहे. कारण की अशी सेवा ही ही सेवा जी आहे तर ही सर्वात प्रभावशाली सेवा आहे. ही सेवा केल्यामुळे आपले पूर्वज जे आहेत तर ते आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा कितीही 7 पिढ्यांचा प्रखरातील प्रखर पितृदोष हा नक्कीच दूर होतो. म्हणूनच आपल्याला सांगितल्याप्रमाणे दीप अमावस्येच्या दिवशी गाईला सांगितल्याप्रमाणे वस्तू जी आहे तर ती आवर्जून खाऊ घालायची आहे. दिवसभरामध्ये तुम्ही हा उपाय, सेवा जी आहे तर ती करू शकता. अमावस्येच्या दिवशी शक्यतो परान्न जे आहे तर ते टाळायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला होईल त्या वेळेमध्ये तुम्हाला गाईची सेवा जी आहे तर ती करायची आहे आणि गाईला सांगितल्याप्रमाणे वस्तू खाऊ घालायची आहे. आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल. ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.